मित्रांनो इथे बऱ्यापैकी आहे, मस्त मोठ्या साईजचा बघा. इथे पण मित्रांनो आहे, हे बघा. इथं पण मित्रांनो हे बघा, दोन आहेत मित्रांनो. मस्त एकदम मस्त साईजचे फुले भेटतात. हे बघा, एकदम झणझणीत रेसिपी तयार झाली मित्रांनो आपली आता. नमस्कार मित्रांनो, मी गणेश स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज मी खुबी पकडायला निघालो आहे. मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आता वळाला पाणी भरपूर झालं आहे आणि याच टायमाला आपल्याला खुबी भरपूर भेटतात. त्यासाठी मित्रांनो आज आपण वळाला खुबी पकडायला निघालो आहे आणि बघू आपल्याला किती खुबी भेटतात. आणि मित्रांनो आपण खुबी पकडून त्याची एक रेसिपी पण बनवूया. त्यासाठी मित्रांनो आपण आज आपल्या गावाच्या खाली जाऊया, जिथे झुऱ्या म्हणजे लहान लहान उड्या आहेत त्या ठिकाणी जाऊया आणि बघू आपल्याला किती खुबी भेटतात. आणि मित्रांनो घरी आल्यावर दाखवतो रेसिपी कशी बनवतात ते. आणि मित्रांनो तुम्हाला जर काही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मित्रांनो आपण जाऊया वळावर आणि बघू आपल्याला किती खुबी भेटतात ते. मित्रांनो आपण या डुबकीच्या वरती बघू आपल्याला काय खुबी भेटतात का. मित्रांनो इथे बऱ्यापैकी आहे, मस्त मोठ्या साईजचा बघा. इथे पण मित्रांनो आहे, हे बघा. इथं पण मित्रांनो हे बघा, दोन आहेत मित्रांनो. मस्त एकदम मस्त साईजचे फुले भेटतात. हे बघा, बघू अजून आपल्याला किती भेटतात ते. मित्रांनो ते पाण्यामुळे काही नीट समजत नाही, तरी पण बघू आपल्याला भेटतात का नाही ते. वरती त्या बाजूला पण आहे. मित्रांनो पाण्यामध्ये नीट काय एवढं समजत नाही, त्यामुळे जरा हे बघा. बघू मित्रांनो अशा गडूळ पाण्यामध्ये अजून आपल्याला किती खूप भेटतात ते. कारण मित्रांनो वळाला पाणी लय गडूळ आहे. मित्रांनो तिथं बघा एकदम मस्त साईजची खुबी आहेत. मित्रांनो मी पटापट खुबी पकडून घेतो आणि नंतर दाखवतो आपल्याला किती भेटलं ते. कारण मित्रांनो आपल्याला खूप फिरावं लागणार आहे.
हे बघा मित्रांनो, एवढे असे खुबे पकडण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करायला लागली, तरी पण आपल्याला एवढेच खुबे भेटले. मित्रांनो, आपल्याला थोडेसेच खुबे पकडण्यासाठी खूप मेहनत करायला लागली. कारण मित्रांनो, आपल्याकडे भात लावणी चालू आहे, त्याच्यामुळे वळाला पाणी एकदम गढूळ आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला नीट दिसून येत नाही. त्यासाठी मित्रांनो खूप मेहनत करावी लागली. आणि बघू आता घरी गेल्यावर मित्रांनो एक छानपैकी रेसिपी बनवूया. आज जेवढे आपल्याला भेटले तेवढ्यांची. चला तर मित्रांनो, घरी गेल्यावर आता रेसिपी कशी बनवतो ते तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, व्यवस्थित आता मित्रांनो आपण व्यवस्थित स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ आणि उकळून काढू. नंतर त्याच्यामध्ये आपण ते बलक असतो तो काढून घेऊ, म्हणजे मांस. मित्रांनो, आपण ते आता व्यवस्थित उकळून घेऊ. उकळून झालं का मित्रांनो, आपण लगेच काढून घेऊ. मित्रांनो, आपल्याला कमी म्हणजे एकदम थोडे भेटले होते, ते आपण आता भाजी करण्यासाठी ते हे करायला सुरुवात केली. मित्रांनो, आम्ही पटापट उकळून घेतो आणि मग बघू काढून घेऊ. बघा मित्रांनो, हा समोरचा भाग घ्यायचा आणि मागचा भाग काढून टाकायचा. हे बघा मित्रांनो, आपले सर्व खुब्यांची मांस काढून झाला आता. आणि मित्रांनो, आपण एवढे खुबे आणले होते आणि त्यांच्यापासून फक्त आपल्याला एवढंच मांस भेटलं आहे. मी आता आपण त्याची एक रेसिपी बनवूया मस्तपैकी. मित्रांनो, आपले खुबे कमी आहे, त्याच्यामुळे कांदा पण आपण थोडा कमीच टाकला आहे. मित्रांनो, ते आपण परत स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आता आपण मित्रांनो तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करणार आहोत. आणि मित्रांनो, ते खाण्यासाठी पण एकदम खूप चविष्ट लागतात.
त्यासाठी आपण मित्रांनो आता तेलामध्ये फ्राय करूया आणि एकदम सुके करूया. थोडंसं टाकूया मीठ. मित्रांनो आपण सुकट बनवणार आहोत. एकदम त्याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहे. एकदम तेलामध्ये सुकट एकदम. मित्रांनो आपण हे तेलामध्ये असे 4-5 मिनटं मस्तपैकी भाजून घेऊ आणि एकदम व्यवस्थित सुकी रेसिपी तयार होईल आपली. आणि मित्रांनो खाण्यासाठी पण एकदम स्वादिष्ट असते. एकदम झणझणीत रेसिपी तयार झाली मित्रांनो आपली आता. मित्रांनो आपली रेसिपी तयार झाली एकदम मस्तपैकी. एकदा नक्की करून बघा मित्रांनो तुम्ही पण. आणि आवडले तर मित्रांनो नक्की लाईक करा. मित्रांनो आपण टेस्ट करून बघूया. एक नंबर झाले. शंभर झाले पोरांना अंगू. मित्रांनो एक नंबर भाजी झाले. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय नका. भेटूया मित्रांनो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स.